परंतु धर्म कशाला म्हणतात, त्या धर्माचं विवेचन या ठिकाणी सांगतात. आपण म्हणतो की पूर्वपार सेवा आलेली आहे, आपल्या कुलदैवतांची पितरांची सेवा आपण केली पाहिजे. असं आहे की बरेच आजच्या काळामध्ये लोकांना खूप प्रतिबंध येतात आणि त्या प्रतिबंधाचं कारण लोक विचारतात आणि ज्योतिषांना वगैरे विचारतात आणि ते ज्योतिष सहसा सांगतात की तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा काही चुकली का, तर ते तुम्ही निश्चित केली पाहिजे. किंवा वाढवडिलांचं ते श्राद्ध इत्यादी कर्म तुम्ही नियमितपणे करता का, तर ही जर केली तर अनेक जीवनातले प्रतिबंध गृहस्थी जीवनाचे दूर होतात. म्हणून हे कर्म अत्यंत करणीय आहे आणि याला कारण हे धर्मशास्त्राने सांगितलेले आहे. परंतु धर्म म्हणजे काय याविषयी सांगतात की धर्मीची धारणी धातू महात्मी जैव पठ्यते धारणाचे महत्वेनं धर्म हा याची निवृत्तते. मी आता मराठीतून साधारण धावता भावार्थ सांगतो की धर्म शब्द जो झालेला आहे ना, तो धृ नावाचा धातू आहे आणि त्याच्यापासून झालेला आहे आणि त्याचे 3 अर्थ आहेत. आपलं धारण करणं, पोषण करणं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला महत्व प्राप्त होणं, असे 3 अर्थ आहेत. तर त्याला त्या धातूपासून धृ धातूपासून धर्म हा शब्द झालेला आहे. म्हणजे आपण जी क्रिया करतो त्यांनी आपल्या कुटुंबाचं, समाजाचं धारण झालं पाहिजे, पोषण झालं पाहिजे आणि त्याचा मोठेपणा, महानता असली पाहिजे, महत्व असलं पाहिजे, तर त्याला म्हणतात धर्म. आणि अशा प्रकारे आपण जीवनाची कर्म करू, ती जर आपल्या सहित कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं धारण पोषण करण्याला उपयोगी असं जर कर्म आपण करत असू आणि ते सर्वांना मान्य असेल, सर्वांना समाधान त्याच्यापासून प्राप्त होतं, त्याच्यापासून कोणाला क्लेश प्राप्त होत नाही, अशी जी क्रिया किंवा कर्म आपण करतो त्याला धर्म असं म्हणतात. असं धर्माचे व्याख्यान केलं. धारणा धर्मविद्यावर धर्मेण विकृता प्रजा यशा धारण संयुक्ता सहा धर्म इति निश्चया. आता सांगतात धर्म हा शब्द कशात मिळालाय, धारणात धारण येते. जसं आपण या आसनावर आपण बसलेला आहे किंवा आपण कपडे धारण केले, घातलेले आहेत असं आपण म्हणतो, म्हणजे हे व्यासपीठ माझा बसण्याचा आश्रय आहे. तसं मनुष्याचं जीवन जर सुखाने जगायचं असेल तर त्याला आसन किंवा त्याला आधार कोण असेल तर हा धर्म आहे. धर्माचे तत्व पाळणाऱ्याला सुख प्राप्त होतं, धर्माचा विरोधी वागणाऱ्याला या ठिकाणी दुःख प्राप्त होतं. धर्माचं फल आहे सुख आणि अधर्माचं फल आहे दुःख. धर्माचं फल, धर्माचरणाचं फल आहे पुण्य आणि अधर्माचरणाचं फल आहे पाप. पापाचं फल दुःख आहे आणि पुण्याचं फल सुख आहे. म्हणून या ठिकाणी ज्यामुळं या संपूर्ण समाजामध्ये सुख नांदतं त्या ठिकाणी दुःख रहित असं सुख समाजामध्ये राहतं आणि ते ज्या क्रियेनं आपल्याला प्राप्त होतं त्याला म्हणतात धर्म. आणि त्यामुळे सगळी प्रजा गुण्या गोविंदाने सौख्यभाराने त्या ठिकाणी नांदते आणि त्याच्यासाठी शास्त्राने जे तुम्ही करा म्हणून सांगितलेलं आहे त्याला म्हणतात धर्म. त्याला म्हणतात विधीपूर्वक विधी असं म्हणतात. आणि शास्त्राने जे सांगितलं तुम्ही करू नका त्याला म्हणतात अधर्म किंवा निषिद्ध कर्म. म्हणजे शास्त्र सांगतं की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुमच्या ठिकाणी आई आणि वडील ही साक्षात परमात्म्याचे रूप आहे असं शास्त्र सांगतं आणि त्यांची तुम्ही सेवा करा. संत सांगतात माये बापे केवळ खाशी तेने नवजावे तीर्थाशी. आई वडील ही साक्षात परमात्म्याचे रूप आहे, त्याला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. सकळ तीर्थाचे घरे माऊली सांगतात, सकळ तीर्थाचे घरे जे हे काम आता पुतरे तया सेवेची शरीरे बोलली. आई आणि वडील हे सगळ्या तीर्थांचं तीर्थ आहे, त्यांची आपण शरीराने, मनाने, धनाने पूर्णपणे सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कोण सांगतो? धर्मशास्त्र. हा असा विधीचा परमार्थ आहे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे परमार्थ आहे. आणि अधर्म कोणता आहे तर शास्त्राने सांगितलं इतर माफ करू, तुम्ही हे करू नका. काय करू नका? कलंजन मा भक्षयस्व, तुम्ही मांसाशन करू नका. शराब मा पिबस्व, तुम्ही मद्यपान करू नका. किंवा शास्त्र सांगतं सत्यवद
हा विहित धर्म आहे, सत्य बोला आणि असत्य मा बोल आणि असत्य बोलू नका, हा या क्रियेचा शास्त्राने निषेध केलेला आहे. तेव्हा त्या धर्म आणि अधर्माचं स्वरूप असं आहे की ज्याच्यामुळं सर्वजण एकत्र सुखाने नांदतात, तो त्याला धर्म म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्याला आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा गावामध्ये, देशामध्ये जर सर्वांचा सुखपूर्ण असा व्यवहार करायचा असेल तर सगळ्यांनी धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्माचं पालन करणाऱ्या समाजामध्ये त्या ठिकाणी सुखाची अभिव्यक्ती होते आणि अधर्माचा व्यवहार करणाऱ्या त्या ठिकाणी त्या समाजामध्ये, त्या व्यक्तीला, देशाला कधीही सुख शांती लाभत नाही. कारण का, त्यांनी धर्माचं उल्लंघन केलेलं आहे. धर्म मर्यादेचं जोपर्यंत आपण पालन करू तेव्हा आपल्याला अनेक रोगराट प्रारब्धाने झालेले असतील किंवा आपल्याला दारिद्र्य आलेलं असेल, समाजामध्ये आपल्याला मानमान्यता नसेल, पण आतून मात्र आपल्याला सुख समाधान शांती आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल असं सांगतात. आणि हे ज्याच्यामुळं होतं त्याला म्हणतात धर्म. धर्म इथं आपण ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, हिंदू धर्म, पारसी धर्म, खरं धर्माचं स्वरूप जे आहे हे बाह्य अंगाचं स्वरूप नाही, अंतरंग स्वरूप त्याचं असं आहे की या ठिकाणी वेदाने प्रमाण सांगितलेलं प्रमाण मानून मनुष्य त्या चाकोरीतून दिवस जगतो किंवा जे कर्मधर्म करतो, जे कर्म करतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्म एव कृताश्रया इह लोके परत्रच तस्मात् परमं नास्ति यथा प्राहुर मनीषिणा. आता त्यांनी सांगितलं मनुष्याला जीवनामध्ये कल्याणकारक काय आहे, कल्याणकारक काय आहे, त्यांनी मिळवलेलं धन, त्यांनी मिळवलेली कीर्ती ही त्याच्या कल्याणाला कारण नाही. त्यांनी धर्माचं आचरण काय केलेलं आहे, हे धर्माचरण त्यांनी व्यवस्थित केलेलं असेल. धर्माचरण म्हणजे वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण त्यांनी जर केलेलं असेल तर त्याला ते इहलोकातही सुख देतं आणि मरणानंतर परलोकातही सुख देतं. तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे तुका म्हणजे गाजे वैकुंठिक सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. धर्माचरण करणारा पुरुष त्याला इहलोकातही कीर्ती मिळते. तो आता सांगितल्याप्रमाणे तो श्रीमंत असेल की नाही, या ठिकाणी त्याला किती दरिद्री असला, तो कोणत्याही परिस्थितीत जगत असला, विपन्न अवस्था, तरी सुद्धा त्या धर्माचं जे तेज आहे त्याच्या ठिकाणी, त्यामुळं वैकुंठामध्ये देखील त्याचा सोहळा होतो आणि या लोकांमध्ये देखील सगळ्या लोकांना व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. तो पुरुष धर्माचरण करणारा पुरुष हवा असं सर्वांना वाटतं. म्हणून धर्मापेक्षा श्रेष्ठ जगामध्ये काहीच नाही. धर्माचं आचरण करणं हे सर्वात मोठं मनुष्य जीवनामध्ये कर्तव्य आहे. प्रतिपद्य नरो धर्म सर्व लोके मह्यते धर्मात्मक कर्मविधी देही नाम नृपसत्तम. आता सांगतात की जो पुरुष आहे तो पुरुष, हे राजाला सांगतात, हे शांती पर्वाबद्दल उत्तर आहे, आपलं श्लोक आहे त्या महाभारतामधला, की ते म्हणतात की हे राजा या ठिकाणी नरो धर्म प्रतिपद्य, जर मनुष्य धर्मानं आचरण केलं तर त्याला मरणानंतर स्वर्ग लोकमय येते, त्याला स्वर्गामध्ये जायला मिळतं, त्याला नरकगती प्राप्त होत नाही. धर्मात्मक कर्मविधी देही नाम नृपसत्तम. धर्मामध्ये जो विधी सांगितला, सत्य बोला, खरं बोला किंवा अग्निहोत्र करा, या द्वारा जे वेदाने विधान केलेले आहे, तुम्ही हे करा ते करायचं आणि जे करू नका असं सांगितलं ते करायचं नाही. अशा प्रकाराने धर्माचं आचरण करणारा जो पुरुष आहे त्याला आता सांगितल्याप्रमाणे इह लोकातही सुख प्राप्त होतं. म्हणजे या मरण्याच्या अगोदर त्या मृत्यू लोकामध्ये जरी असला तरी त्या पुरुषाला सुखच प्राप्त होतं आणि त्याला मोठी गरज जरी नसेल तर त्या ठिकाणी त्याच्या झोपडीत देखील सुख नांदतं धर्माचरणी पुरुष. म्हणून सर्वाला सांगायचे धर्मभ्रष्टी सदा कष्टी, तो आचार भ्रष्टी सदा कष्टी. जो त्या पुरुषाचं आचरण चांगलं नाही त्याला बाहेर किती लोक मान्यता असणार, तो किती लोकप्रसिद्ध असणार तरी सुद्धा त्याला इह लोकातली सुख कधी प्राप्त होणार नाही आणि परलोकातली सुख बाहेर आणलेले त्याला आपण उष्ण अवसान आणि त्याच्यापासून मिळालेले सुख यांनी त्याला खरं
अंतरंगाचं समाधान त्याला कधी शांती प्राप्त होत नाही. आता त्यांनी सांगितलं जिथे सांगितले तस्मात शास्त्रम प्रमाण ते कार्य व्यवस्थित. कोणती गोष्ट आपण केली पाहिजे आणि कोणती गोष्ट केली नाही पाहिजे याविषयी शास्त्र प्रमाण आहे. आणि शास्त्र म्हणेल ते सांगावे. माऊली सांगतात जे राज्य ही ऋण मानावे हे म्हणजे कल्याण म्हणावे विषय. शास्त्राने जर सांगितलं असेल अमुक गोष्टी करा तर जीव गेला तरी चालेल पण ती केल्याशिवाय राहायचं नाही. जसं ज्ञानोबांच्या आई वडिलांना जे अंतर प्रायश्चित्त सांगितलं. लहान लहान बालक असताना देखील त्यांना रात्री झोपेत सोडून दिलं आणि त्रिवेणी संगमामध्ये आपला देह विसर्जन केला असं त्यांचे चरित्र सांगितलं. याचा अर्थ धर्माच्या मर्यादा संरक्षण करण्यासाठी आपलं शरीर पडलं तरी चालेल परंतु त्यांनी त्याचं उल्लंघन केलं नाही. असे आपल्या पूर्वस्त्री किंवा आपल्या पूर्वजांचं हे धर्माचरणाचं एवढं मोठं व्रत आहे. आणि या वेदा प्रत्यक्षमाचारा प्रमाणं तत्रयमेदी पृथक्त्वं लभ्यते चैषां धर्मश्चैकस्त्रयं कथम्. आता धर्माचं आचरण का केलं पाहिजे याच्याविषयी 3 प्रमाण सांगतात. एक प्रत्यक्ष प्रमाण आहे, एक आगम म्हणजे वेदांचं प्रमाण आहे आणि एक शिष्टाचार प्रमाण आहे. समजा आपल्याला काही धर्मशास्त्राचं अध्ययन केलेलं आपण नसतं, एवढे सगळे बारकावे आपल्याला माहीत नसतं. मग आता धर्माने काय करावं आणि काय नाही, वेदाने काय सांगितलं हे तर आपल्याला सगळं ज्ञात नाही. मग आपण काय करायचं तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की ज्या लोकांनी शास्त्राचं अध्ययन केलं आणि ते लोक जे आपल्याला प्रमाण सांगतात त्याला प्रमाण मानून श्रद्धेने आपण ते करावं. आणि ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे असे शास्त्रज्ञ लोक आहेत, पंडित लोक आहेत किंवा अशा प्रकारचे वैदिक सनातनी ब्राह्मण आहेत, असे महापुरुष जे आहेत त्यांना विचारावं आपला झालेला प्रसंग किंवा आपल्यावर आलेला प्रसंग किंवा कसं करायची शंका आणि ते सांगतील त्याप्रमाणे करावं. आपल्याला जर शास्त्राध्ययन नसेल तर शास्त्राचं अध्ययन केलेल्या पुरुषाच्या मदतीनं आपण आपल्या जीवनाचा मार्ग तो काढू शकतो. आणि अशा प्रकारे गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण ऋणीमूर्त अनुष्ठाने जगात वडील. आपले इथं वडील म्हणजे पण जे मोठे मोठे शास्त्रकार संत आहेत की ज्यांनी त्या स्मृतीचा काय विषय आहे अर्थ आहे तो स्वतः अनुष्ठान केलं, त्याचा अनुभव घेतला आणि अनुभवे आले अंगात ते या जगात येत असेल. आपल्याला जो अनुभव आला तो या सगळ्या जगांना सांगतात, तो अनुभव आपण प्रमाण मानावा. आता धर्माचं आचरण करायला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3 गोष्टी प्रमाण आहेत म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे करावं. एक तर काय शास्त्रामध्ये काय आहे त्याला म्हणतात आगम प्रमाण. तर आपल्याला संस्कृत भाषा वेदाचं सर्व माहीत नाही, याचा प्रमाण कोण आहे ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांना विचारावं. दुसरी गोष्ट सांगितली शिष्टाचार. शिष्टाचार म्हणजे यथार्थ आपल्याला खरं आपलं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. ते लोक जेव्हा आपल्याला सांगतात त्यांच्या पूर्वजांनी तेच केलं, यांनी तेच केलं आणि जे पूर्वजांनी केलं आणि आपण केलं त्याचा अनुभव आपल्याला आला. आणि तो म्हणजे त्या ठिकाणी आप्तस्तु यथार्थ वक्ता असं म्हणतात. जसं आपल्याला कळलं, जसं अनुभवलं तसं लोकांची डोळे झाक किंवा त्यांना न भुलवता त्यांना खरं काय आहे ते सांगणारे जे लोक आहेत ते शिष्ट आहेत, त्यांना शिष्ट असं म्हणतात म्हणजे सभ्य लोक. तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकाव्या. आणि दुसरं सांगितलं प्रत्यक्ष प्रमाण. आता आपण पाहतो की एखादा मनुष्य एकदम चांगला आता आपल्यामध्ये बोलत असतो, व्यवस्थित असतो आणि ज्या वेळेला तो जर आपल्याला 2 तासांनी मद्यपान केलं तर तो त्या मद्यपानाच्या मधात त्याच्या धुंदीत असतो, त्याला आपल्या वस्त्राचं सुद्धा आठवण राहत नाही. हा परिणाम कशाचा झाला? हा परिणाम त्याने केलेला मद्यपानाचा आहे. आणि शास्त्र काय सांगतं मद्यपान करू नका. आणि त्यांनी जर ते केलं किंवा आपल्याकडे खूप मोठा विचार आहे आहार विहाराचा. आपण जे अन्न खातो तर आपण खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग होतात. त्याचा जो आपण अन्नवासितम त्रेधा विधीयते असं उपनिषदाने सांगितलेलं आहे. आपण जर सात्विक अन्न खाल्लं तर सात्विक मन होतं, राजस अन्न खाल्लं तर राजस मन होतं, तमोगुणी अन्न खाल्लं तर तमोगुणी मन होतं. असं आहे की खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग होतात. पहिला भाग जो आहे तो त्याच्यापासून मलमूत्र, स्थूल भाग जो अन्नाचा आहे त्याच्यापासून मलमूत्र निर्माण होतो.
जो मध्यम भाग आहे त्याच्यापासून आपल्या मांस हाडं हे पदार्थ बनतात आणि जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून आपलं मन तयार होतं. जैसे खावे अन्न तैसे होय मन. म्हणून या ठिकाणी शास्त्राने आपल्या सभ्य लोकांनी किंवा शिष्टाचार आपण स्वतः अनुभवाने पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की हे जे केलेले विरुद्ध आहार धर्माच्या विरुद्ध त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला लगेच जाणवतात. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने ही गोष्ट सिद्ध आहे. नंतर शिष्टाने जी सांगितलेली आहे आणि वेदाने पण ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये कोणताही प्रसंग असला तर शिष्ट जे सभ्य अनुभवी पुरुष किंवा शास्त्र किंवा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण पण अनुभव घेतले ठेच लागल्यानंतर सावध होण्यापेक्षा की ठेच लागूच नाही असं वाटत असेल तर शास्त्र प्रमाण आणि थोर पुरुषांना मानावं. प्रत्यक्ष प्रमाणाने दुसऱ्या पुरुषांनी धर्माचं मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळं त्याला कसं दुःख वाटायला आलं. अर्थात आपणही जर धर्मशास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन केलं तर आपल्याला दुःखच वाटायला येईल. धर्मशास्त्राच्या मर्यादा जर आपण पाळल्या तर आपल्याला सुख मिळेल. अशा प्रकाराने मनुष्याने त्या धर्मशास्त्राचं पालन करावं. एक एवेति जानीहि त्रिधा धर्मस्य दर्शनम पृथक्त्वेच नवे बुद्धी त्रया नामपि वै तथा. असं आहे शिष्ट लोकांनी सांगितलेला प्रमाणाने सांगितलेला आणि अनुभवाने सांगितलेला हा धर्म जो आहे तो धर्म एकच आहे. खरा तो एकची धर्म अशा प्रकारचा आहे. तिन्ही प्रमाणाने पाहिलं तर आपल्याला धर्माचं स्वरूप सांगितलं जातं. म्हणून आपण या तिन्ही प्रमाणे वेगवेगळी आहेत असं म्हणू नये. प्रत्यक्ष प्रमाणाने आगम प्रमाणाने आणि परंपरात आलेले आहेत. जसं आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करावं हा ही काही परंपरा चालत आली. काय आपल्याला शास्त्र माहीत नसेल तरी परंपरा आहे. जशी माझ्या वडिलांची महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आता ही पंढरीची वारी आपल्या घरात चालत आलेली एक परंपरेने मग त्या परंपराचं पालन केलं पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये काही दर्शन करा नाही हे परंपरा हे सुद्धा एक प्रमाण मानलेलं आहे. काही लोकांनी असं मानलं पाहिजे की माझ्या आई वडील करत होते म्हणून हे आम्ही करतो. परवा आम्ही या कुंभामध्ये गेलो होतो. तिथे एक व्यक्ती भेटली आम्हाला. ते इटलीवरून आले इटलीवरून तर ते कुंभासाठी आलेले परंतु ते भारतीयच आहे परंतु ते परंपरेने तिथं स्थायी झाले. तरी सुद्धा ते म्हटले की आमचं जेव्हा कुलदैवत आहे त्या कुलदैवताच्या दर्शनाला आम्ही येत असतात. आता ह्याला प्रमाण काय आहे तर आमचे पूर्वज त्याला कुलदेवता मानत होते ते आम्ही जात होतो ते जात होते म्हणून आम्ही आता कुंभ करून ते इकडं पुढं खानदेशामध्ये ते तोंडचे आहेत. त्यांचं गाव नाही शेत नाही काही नाही परंतु त्या देवाच्या दर्शनाला ते जातात. याला कुठलं प्रमाण पाहिजे. याला प्रमाण आमच्या परंपरेने जे केलं ते तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तिनं तरी तीर्थ होतं. आमच्या घराण्यात वारस आलेले ना तर तीच वारी आम्ही करणार. तीच आमची खरी वतनदारी आहे. लोक काय करतात आई वडिलांचं सगळं धन वाटून घेतात परंतु त्या आई वडिलांचं धन वाटून घेतलं तर त्याचं जे धार्मिक धन आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय दाखवायचे. आपल्याला परंपरा त्यांनी जसं आपल्याला साठी जतन केलं त्यांनी आपलं सर्व तन मन धन खर्च करून तुमचं आमचं जीवन घडवलं. ते घडवत असताना व्यवहार जरी त्यांनी केला तर परमार्थाच्याही काही परंपरा चालू आहे. त्या परंपराचं आपण जतन केलं पाहिजे. आपण त्यांचं जेव्हा हे भौतिक धन घेतो तेव्हा त्यांचं आध्यात्मिक धन आता तुम्ही म्हणाल पूर्वज काही आम्हाला फार धार्मिक वाटले नाही परंतु अनेक वर्षापूर्वी कोणीतरी आपले मूळ जे वंशीज आहेत ते ऋषीमुनीच आहेत. भारतातला प्रत्येक मनुष्याचं रक्त हे ऋषीमुनींचं रक्त आहे आणि त्या ऋषीमुनींनी घातलेल्या परंपरा जरी काही आपल्या प्रमादामुळे चुकीमुळे लोपले असते आपल्याकडून तरी आपण त्या पुन्हा जशा होत्या तशा पुन्हा त्याला प्रवाहित केलं करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून सांगतात की या ठिकाणी तिन्ही गोष्टीनं धर्म सांगितलेला आहे. तर या धर्मामध्ये काय बघ आम्ही इथं आता पितरांना नैवेद्य दिला आणि स्वर्गात त्यांना कसा पोहोचला
अशा प्रकारचे तर्क जे आहेत ते तर्क मनाने कधी करू नये. या ठिकाणी तर्क करू नये. उलट आपल्याला आपण हा जो पितरांना नैवेद्य समर्पण करीत आहे तो निश्चित आपल्या पितरांना मिळणार आहे. त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. त्या सामान्य लोकांच्या किंवा आपल्या स्वतःची बुद्धी काय आहे, सकाळची खाल्लेली भाजी आपल्याला संध्याकाळी आठवत नाही आणि आपण ह्या अशा प्रकारचे तर्क करतो की या ठिकाणी इथं दिलेला नैवेद्य तिथं पोहोचला कसा, वेदाचं अध्ययन केलं नाही, शास्त्राचा विचार माहीत नाही, संतांवर श्रद्धा नाही. आणि असे जे लोक करतात त्यांनी जरी हे कर्म लोक अपवादास्तव केलं तरी त्याचं फल त्यांना प्राप्त होत नाही. म्हणून हे कर्म जे आहे, श्राद्ध शब्दाचाच अर्थ असा आहे, श्रद्धया क्रियेची श्रद्धा, अत्यंत श्रद्धेने गेलं पाहिजे. काही पितर मला आशीर्वाद देत आहे, ह्या सगळ्या देवता माझ्या सहकार्याला येणार आहे, मी त्यांना हा नैवेद्य हे समर्पण करीत आहे, अशा श्रद्धेनं करावं. त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं न तू परितर्कना, तिथे तुम्ही तर्क करत बसू नये. आणि याच्याविषयी तर्क करण्याचं काम नाही, कारण तर्क आज एक करा, उद्या दुसरा येईल, परवा तिसरा येईल आणि हा सगळा कुतर्क असतो. करायचा झाला तर तर्क असा करावा, जे लोक श्राद्ध तर्पण करतात तर त्यांना सुख प्राप्त होतं. म्हणून मलाही श्राद्ध केलं तर मलाही सुख प्राप्त होईल. नाही तर तुम्ही जर म्हणणार या ठिकाणी हे करण्याचं काय गरज आहे आणि असं होईल का, इथं ठेवलेला जर मला भूक लागली आणि दुसऱ्याला भूक लागली तर मी अन्न खाल्लं तर माझी तृप्ती होईल, दुसऱ्याला अन्न दिलं माझी तृप्ती झाली असं कसं होईल. अशा प्रकारचे कितीतरी विचार त्याला कुतर्क असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी सुतर्क करावा, सत्तर्क करावा, कुतर्क करू नये. आपल्या जीवनात खरं समाधान करायचं असेल आणि तर्क करून काही पत्रातही पडत नाही, उलट मनुष्याला दुःख अधिक पत्रात पडतो. आता यानंतर सांगतात धर्मयो वाहतो अंती धर्मो रक्षते रक्षिता तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो अवधी. आता यांनी सांगितलं आपल्याला वाटतं की आपलं सगळीकडे रक्षण व्हावं, आपल्या सगळ्याचं कल्याण व्हावं, असं जर कोणाला वाटत असेल ना त्याचा एकच मार्ग आहे. जर आपण धर्माचं रक्षण केलं, धर्माच्या आज्ञेचं पालन केलं तर धर्मो रक्षते रक्षिता, हा धर्म जो आहे तो आपलं रक्षण करत असतो. आणि दुसरं सांगितलं धर्मएव हातो आणते, आणि आपण जर धर्माचा मार्ग म्हणजे धर्माच्या विरुद्ध आचरण केलं तर तो धर्म आपल्याला ठार केल्याशिवाय राहत नाही. आपल्याला दुःख क्लेश आपल्या पदरात पडतात. ही गोष्ट एकदम तळ हातावर जसं आवळा आहे ना तसं आपल्याला स्पष्ट दिसतो. असं ह्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करून महान तप करून हे शास्त्राचे सिद्धांत आपल्या कल्याणासाठी सांगून ठेवलेले आहे. डोळे झाकून आपण आपली पत्नी आपल्याला दिवसा भांडलेली आहे तरी रात्री ती आपल्याला विष कदाचित अन्नात घालवी अशी शंका येत नाही. आणि ज्या ऋषीमुनींनी आपल्या रक्तातून पाणी करून आपल्या कल्याणाचे खरे मार्ग सांगितले तिथं मात्र आपण शंका घेतो. अशा प्रकारची स्थिती आपल्या जीवनात कधी येऊ नये. म्हणून या ठिकाणी हे मनुस्मृतीचं वचन आहे. मनु म्हणजे आद्य मानव, आपल्या सर्वांचा आद्य पूर्वज. त्यांनी ज्या वेळेला ही मनुष्य प्राणी उत्पन्न झाला त्याच वेळेला ह्या मनुष्य मात्राला सुख कसं मिळेल, यांच्या जीवनात दुःख कशाने येणार नाही याच्यासाठी विचार केला आणि त्यांनी एक ग्रंथ लिहून ठेवला, त्याला मनुस्मृती असं म्हणतात. तो महामानव म्हणून असं सांगतो की धर्म रक्षते रक्षिता. जे लोक धर्माने वागतील त्यांना निश्चित सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि जे धर्माने वागणार नाही त्यांच्या दुःख वाट्याला येईल. धर्म कशाला म्हणावं, कोणते नियमांना धर्म म्हणतात, कशाला अधर्म म्हणतात हे पण त्यांनी सांगून ठेवलं. अशा प्रकारे सांगतात जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल, आणि धर्माच्या विरुद्ध आचरण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार नाही, तो आपलं हनन करेल. सुखमांचती सर्वेही तच्च धर्म समुद्भवम तस्मात् धर्मा सदा कार्या सर्व वर्णही प्रयत्नतः. आता याच्यामध्ये दक्ष स्मृती नावाची स्मृती आहे, तिच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे जर जगामध्ये विचारलं तर दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही, सर्वांना सुख व्हावं असंच वाटतं. प्रत्येक मनुष्याला विचारा मद लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जेवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही आणि मला सारखं सुख असावं असं सर्वांना वाटतं. तर ते सांगतात की हे जे मूळ सुख आहे ना
सुख हे धर्मापासून उत्पन्न झालेलं आहे आणि दुःख हे अधर्मापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून तस्मात् धर्मा सदा कार्या, म्हणून सर्वांनी हे धर्माचं आचरण हे सर्वांनी केलं पाहिजे. सर्वांनी म्हणजे काय, सर्व वर्णही, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी, स्त्री, पुरुष, बाळ, तरुण, वृद्ध, अगदी मरणासन्न होईपर्यंत प्रत्येकाने धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणून सांगतात की सर्व वर्णांनी धर्माचं पालन केलं पाहिजे. कारण काय, एक मनुष्य जर धर्माचं पालन करेल आणि दुसरा त्या कुटुंबातला करणार नाही तर त्याच्यामध्ये केवळ सुख नांदू शकणार नाही. त्या ठिकाणी अधर्माचं फल दुःख पण त्याच्या वाट्याला येईल, धर्माचं फल सुख पण येईल आणि मग सुख दुःख मिश्रित हा संसार. सुख आणि दुःख यांच्यामध्ये तो राहणार. खऱ्या अर्थाने जर कोणाला दुःखच पाहिजे असेल ना तर त्यांनी सर्व वेदाच्या विरुद्ध वागावं, आणि जर कोणाला सुखच पाहिजे असेल तर सर्व वेदाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आचरण करावं. तुम्ही स्वधर्माते भजाल कामधेनु हा होईल. तुम्ही जर धर्माचं फरक, कामधेनु कशाला म्हणतात, आपण जी जी इच्छा करू त्याची कल्पवृक्ष आणि कामधेनु आपली इच्छा पूर्ण करत असते. त्याप्रमाणे आपण धर्माचरण केलं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. म्हणून काय सगळी होईल. मग प्रजेहोन संडील मग प्रजेहोन संडील कदा तुमते कदा. हा धर्म जर तुम्ही काय त्याचं रक्षण केलं तर धर्म पण तुमचा कधी त्याग करू शकत नाही. म्हणजे त्याचं फल सुख हे तुम्हाला मिळत असतं. हे काय, हे कर्म करताना जेव्हा आपण शास्त्रांनी श्रद्धेने करतो ना, सुरुवातीला वाटतं की आपल्या भोवताचा समाज आहे तो शास्त्राचं काय आचरण करत नाही, वाम मार्ग करतो, लाचलुचपत घेतो, श्रीमंत होतो, मोठी घरं बांधतो, हे आपल्याला दिसतं. आणि जो धर्माने जातो त्याला आत्मकुटी राहण्याची वेळ येते. तेव्हा याच्याविषयी गीतेमध्ये भगवंतांनी आपल्याला जागृत करून सांगितलं की बाबा हे धर्माचं असंच असतं. याचं लागले विषम्य, सुरुवातीला विषयासारखं वाटतं, परिणामी अमृतोत्तमम्, परिणामी त्याचं अमृतासारखं होतं. आणि ही जी गोष्ट आहे ना, अधर्माचं आचरण करून काही लोक सुखी असताना दिसतात, आपल्याला हे उद्धव सुख जे आहे तेच खरं सुख आहे असं आपण मानतो. पण त्याविषयी त्यांनी सांगितलं की आमच्या आयुर्वेदमध्ये एक बचनाक नावाची वनस्पती आहे. बचनाक किंवा वत्सना म्हणतात. ती वनस्पती अशी आहे, किती साखर गोड असते ना, त्या वनस्पती इतकं जगात गोड काहीच नाही. परंतु त्या वनस्पतीचा परिणाम असा होतो की खाताना इतकी गोड लागते, त्याच्यानंतर मनुष्य लगेच प्राणाला मुक्त मरण पावतो. तसं हे अधर्माचरण जे आहे सुरुवातीला करायला आपल्याला गोड वाटतं, परंतु त्याचा शेवट मात्र जो आहे तो शेवट अतिशय वाईट असा होतो, दुःखरूप असा त्याचा शेवट होतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं की सगळेच मानव मात्र, म्हणजे मानव आहे ना, ज्याला मनुष्य जन्म आला ना, त्याने असं समजावं की धर्माचरण करणार, धर्माचरणाने तुम्हाला सुख प्राप्त होईल, दुसरं कशाने नाही. एवढा विचार झाल्यानंतर एक मनुस्मृतीमध्ये धर्माची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. मी थोडक्यात त्याचं थोडं विवरण करू. आता वेळही झालेला आहे तर आपण एवढं थोडंसं चिंतन करू. आणि धृती, क्षमा, दमो, स्थेय, शौचम, इंद्रिय निग्रह, धीर, विद्या, सत्यम, क्रोध, दशकम धर्मलक्षणम. आता सांगतात याच्यामध्ये धर्माची 10 लक्षणं सांगितलेली. धर्माची 10 लक्षणं सांगितली ती अशी. पहिलं लक्षण सांगितलं धृती, म्हणजे धैर्य. काय आहे की माणसाला काय वाटतं, आता सांगितलं गुथळ सुख लगेच मिळतं ते घ्यावं, आणि जे कालांतराने मिळणारं सुख आहे त्याच्या जर नादी लागलं तर आपलं इथलंही सुख गेलं. आणि ते जर उद्या मिळालं नाही, कोणी स्वर्ग पाहिलाय, कोणी नरक पाहिलाय, ते जाऊ तेव्हा जाऊ, पण आता सुख म्हणजे ते घ्या ना, असं माणसाला वाटतं. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या ठिकाणी सात्विक धैर्य नाही. सात्विक धैर्य त्यांनी जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. शास्त्राच्या वचनावर मी विश्वास ठेवणार, काय होईल ते होऊया, शेवटी लाभ आणि तुझे देवदान, काय खायचं ते होऊ दे, पण काय लाभ होण्याचं नुकसान होऊन हे जीवन आहे, हे एक जीवन मी धर्मासाठी समर्पण करीन, अशा प्रकारचं धैर्य पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणत्याही मनुष्याला धर्मात क्षमावान मनुष्य जो तो खरा धार्मिक आहे. क्षमा हे दुसरं लक्षण सांगितलं. रात्रीचा मी वाचलं, स्वामी अखंडानंदांनी सांगितलं जगामध्ये अपराधी नाही अशी कोणीच व्यक्ती नाही.
अशी कोणीच व्यक्ती नाही. मग आपणही अपराधी आहोत, आपण आपल्या अपराधाला क्षमा करतो की नाही, तसे दुसऱ्याच्या अपराधाला क्षमा करता आली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की क्षमा हा एक गुन्हे, की उलट पुढीलाचे दोष आपल्या दिठी चोख आपल्या दिठी करुणी चोख मग घातली अवलंब तयार होईल. दुसऱ्याकडे पाहिजे ना, त्याचा जो दोष आहे त्या दोषाला गुण आहे असं समजायचं आणि त्याच्यावर दृष्टी टाकायची, याचा अर्थ त्याला क्षमा करायची. आपल्याजवळ सामर्थ्य असलं, दुसऱ्यांनी अपराध केला तरी सुद्धा त्याला अपराधाचं शासन न देता त्याच्यावर दयेने उपकार करणं हे काही क्षमेचे स्वरूप आहे. नंतर दमा हे सगळं जर करायचं असेल, धर्माचं आचरण करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी दम पाहिजे. दम शब्दाचा शास्त्रीय शब्द हा पारिभाषिक शब्द आहे, त्याचा अर्थ इंद्रिय निग्रह. डोळ्यांनी जे पाहू नका असं सांगितलं ते नाहीच पाहिजे, जे पहा सांगितलं ते पाहिजे, याला म्हणतात दम, इंद्रिय निग्रह. आपल्याला जी गोष्ट करू नये असं शास्त्र सांगितलं ती करायची नाही. नंतर शौच असं एक त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. नंतर मध्ये एक असते म्हणजे दुसऱ्याची चोरी न करणं. कोणत्याही माणसाची वस्तू त्याला न विचारता घेणं हे सुद्धा चोरीच आहे. म्हणून कोणाचे परधन जे आहे तर ते त्या तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, परधन जे ते आमच्या दृष्टीनं विष आहे असं सांगितलं. तर याप्रमाणे कोणाची चोरी न करणं हे धर्माचं लक्षण आहे. क्षमा हे धर्माचं लक्षण आहे. सात्विक धैर्य हे धर्माचं लक्षण आहे. नंतर शौच याचा शुद्धता. या ठिकाणी बाहेरून आपल्या अंगाला स्नान वगैरे करणं काही आपल्या ही शरीराची शुद्धी आहे, ही बाह्य शुद्धी आहे. आणि अंतकरणाची शुद्धी आहे की आतली. आपलं अंतकरण म्हणजे आत राहतं ते आपलं सूक्ष्म आहे, त्याची शुद्धी केली पाहिजे. अंतकरणाची शुद्धी जी आहे तर आपण जे कर्म करतो ते कर्म निष्काम भावनेने ईश्वराला समर्पण करून जगाच्या कल्याणासाठी म्हणून आपले कर्तव्य म्हणून फलाचा त्याग करून त्या कर्माचा अहंकाराचा त्याग करून अशा रीतीनं ईश्वराला ते समर्पण केलं जातं. ती जणू काही ईश्वराची पूजा आहे असं समजलं जातं. तर ते असं समज केला म्हणजे ते कर्माने त्याच्या अंतकरणाची पण शुद्धी होते. आणि दुसरी गोष्ट सांगितले इंद्रिय निग्रह. इंद्रियांचा त्यांनी निग्रह केला. दम शब्दाचा अर्थ इंद्रिय निग्रह असा आहे. आणि पुन्हा इथं इंद्रिय निग्रह हा शब्द दिला आहे. तर हा इंद्रिय निग्रह हा मनोनिग्रहाचा उपलक्षण आहे. याचा अर्थ असा की जसा इंद्रियांचा बाहेर करतात, मनामध्ये मात्र जर तुमच्या दुसरं अशुभ चिंतन असेल तर ते चालणार नाही. म्हणून मनाचाही निग्रह केला पाहिजे. मनात वाईट कल्पना येत असेल त्या बाजूला करून आपण सत्य संकल्प केले पाहिजे. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प सुद्धा तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, याला म्हणतात की मनोनिग्रह. नंतर धी विद्या सत्यम अक्रोधा. त्याच्यानंतर त्या पुरुषाला धी म्हणजे बुद्धी असली पाहिजे. ही बुद्धी म्हणजे कोणती? शास्त्र सुसंस्कृत बुद्धी. म्हणजे शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे ही गोष्ट करायची. आता बुद्धीचा जर निश्चय असेल तर तिला खरी बुद्धी म्हणतात. शास्त्राने सांगितल्याप्रमाणेच करणं ही बुद्धी आहे किंवा हे शास्त्रज्ञान आहे. नंतर नुसतं त्याला शास्त्रज्ञान असून चालणार नाही, तर त्याला विद्या असली पाहिजे म्हणजे ब्रह्मविद्या. त्यामुळे त्याला आत्मज्ञान झालं पाहिजे की मी कोण आहे या प्रश्नाची ओळख झाली पाहिजे. मी हे 3.5 हाताचं रस रक्तमांस मेला असती मज्जा शुक्र यांनी बनलेलं शरीर मी नसून त्या शरीराच्या पलीकडे असणारा सच्चिदानंद आत्मा मी आहे असं त्याला ज्ञान असलं पाहिजे. विद्या असं त्याला म्हणतात. नंतर सत्य हे एक लक्षण सांगितलं. सत्य म्हणजे तिन्ही काळात त्याचा नाश होत नाही असं एक सत्य म्हणजे आत्मा आहे. त्या आत्मप्राप्ती हे खरं सत्य आहे. दुसरं सत्य म्हणजे शास्त्राने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सत्यम वद, सत्यच बोलायचं, सत्यच करायचं आणि असत्य करायचं नाही, असत्य बोलायचं नाही. अशा प्रकारचं सत्यता हे एक धर्म आहे. आणि सर्वात पुढे सांगितलं अक्रोध. जरी आपल्याला कोणी अन्याय जरी केला तरी आपल्या चित्तामध्ये कधी क्रोध किंवा आपल्या बोलीभाषेचा राग त्याच्या अंतकरणात येता कामा नाही. त्याला कितीही दुसऱ्याने आपला द्वेष केला, निंदा केली तरी सुद्धा ते सहन करण्याची त्या तितिक्षा आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आणि आपलं अंतकरण क्रोधायमान होता कामा नये, शुद्ध होता कामा नये.
आणि ह्या 10 गोष्टीचं जो पालन करेल त्यांनी खऱ्या अर्थाने धर्माचं पालन केलेलं आहे, तोच मनुष्य धार्मिक आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्यानंतर सत्यम दया तपा शौचम तितिक्षेक्षा शमदमा अहिंसा ब्रह्मचर्यंच त्यागा स्वाध्याय कार्यक्रम. अजूनही या विषयीचे काही विचार आहे, हे प्रकरण बरंच मोठं आहे. आपण या ठिकाणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय वंदनीय दादांच्या एक सेवा म्हणून हे तीर्थक्षेत्र महान पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपण पुण्यस्मरण निमित्ताने हे जे नीतिनिधी नावाचा ग्रंथ आहे, जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी सांगितलं की हीच सेवा तुम्ही समर्पण करीत जा. हीच खरी त्यांनी समर्पण केलेली पुष्प आहे. त्याच्या एवढं त्यांना तर हे पुष्प पोचतातच, पण तुम्ही आम्ही त्यांच्या कृपाछत्राखाली जेव्हा एकत्र येऊन चिंतन करतो तेव्हा त्या चिंतनाचं स्वरूप हे असावं, ज्याच्यापासून आत्मनोमोक्षातून आपलंही कल्याण आहे आणि जगद्गीताचं जगताचंही कल्याण आहे. भगवान परमात्मा करो माऊलींच्या सत्तेतून आपण प्रार्थना करू की जरी आज वैकुंठवासी दादा किंवा आई आमच्यामध्ये नसल्या तरी सुद्धा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या कृपाछत्र आपल्याला सदैव आहे आणि त्या निमित्ताने सर्वेत्र सुखिना संतु, आम्ही सर्वजण सुखी असो, सर्वे संतु निरामया, सर्व निरोगी असो, सर्वे भद्राणी पश्यंतु, सर्वांना चांगल्या गोष्टी आम्हाला पाहायला ऐकायला मिळून माग कष्टी दुःख भाग होईल आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ अशा प्रकारची प्रार्थना किंवा वेदामध्ये जे सांगितलेलं आहे. हरी ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवां सस्तनूभिर्व्यसेम देवहितं ददायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. अकल्पायुष्यभावितया फळामध्या सकला विचाराचा कल्पनेची वातानुभवनेकारी संतमंडळीष्टयासो अहंकाराचा वाहनाचा माझ्या विष्णुदासा भाविकांशी महामनेकया सागे कल्याण विज्ञान पांडुरंगा कल्पनेची वातानुभवनेकारी संतमंडळीष्टयासो कुंडली वरदा श्री